आता सध्याला भारत देशात चाललाय हाल तुम्ही बघितलं असेल. खराब रस्ते, तसं नाल्यांच्या जागेवर गटारे, खूप पूर्ण कचरा तुंबून भरलेला, रस्त्यांच्या जागेवर मध्ये झालेले, एवढं सगळं भारत देशात चाललं आहे. आणि ह्याचं कारण फक्त शासन नसून, प्रशासन नसून आपण सगळे सुद्धा आहे. आपण सगळेजण त्यांना मतदान करून, वोट देऊन निवडून आणतो. काय चाललंय भारत देशात ह्याची आपण खात्री सुद्धा करत नाही, किंवा आपण पुरेपूरपणे बघत नाही की हा नेता शिकलेला आहे का अनपढ आहे. नाही तर काय सुद्धा नाही. नेते सगळे हिंदू मुस्लिम करतात, आपल्यात भांडणं लावतात आणि जातीवाद करतात. जातींमुळं ते आपण त्यांना मतं देतो की आपल्या ह्या कास्टचा आला पाहिजे, त्या कास्टचा आला पाहिजे, मग आपले काम करून. तसं काही सुद्धा नसतं. एवढ्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा आपण बघतो तर काय भारत देशाचे हाल चालले आहेत. 550 शाळा महाराष्ट्रामध्ये सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. काही दिवसानंतर असा काळ येईल की सगळं पुन्हा राजेशाही होईल, लोकशाही काहीच राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा अभ्यास करा, विचार करा, आणि मग विचार करून तुम्ही पुढून तुमचा नेता निवडा.